आणि 18 सप्टेंबर हा दिवस जागतिक क्षमावाणी दिवस म्हणून साजरा केला जातो. क्षमा क्षमा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? क्षमा म्हणजे माफ करणे, बरोबर आहे. क्षमा या शब्दाचा अजून एक वेगळा अर्थ सांगायचा झाला तर क्षमा क्रोधाचा अभाव. क्रोध क्रोध म्हणजे काय? राग. व्हेरी गुड. मग राग केव्हा येतो आपल्याला? हात वर करा ज्याला सांगायचं असेल. आपल्याला राग केव्हा येतो? व्हेरी गुड नेहा. नेहाने छान सांगितलं. जेव्हा आपल्या मनासारखं काही घडत नाही तेव्हा आपल्याला काय येतो? राग येतो, बरोबर आहे. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत. आणि जेव्हा समाजात वावरताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा आपल्याला काय येतो? राग येतो. आणि तुम्हाला माहित आहे की रागाच्या भरात आपल्या हातून अनेकदा काय होतात? चुका घडतात, बरोबर आहे की नाही. अनेकदा काय होतं? आपल्या रागामुळे एक तर समोरच्याचं नुकसान होतं, नाही तर आपलं सुद्धा काय होतं? नुकसान होतं. समाजशील प्राणी आहे आणि समाजात वावरत असताना त्याचा संबंध अनेकांशी येतो. मग आपण आपल्या घरापासून सुरुवात केली तर मग आपले आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, मित्रपरिवार असेल, शाळेतील आपले शिक्षक वृंद असतील, या सर्वांसोबत जेव्हा आपण वागतो तेव्हा अनेकदा आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या एखाद्या कृतीमुळे काय होतं? राग निर्माण होतो, बरोबर आहे की नाही. आणि राग निर्माण झाला तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही होतो. तर त्यामुळे एक लक्षात घ्यायचं, जेव्हाही राग येईल तेव्हा त्या रागावरती, त्या क्रोधावरती, त्या संतापावरती आपण काय केलं पाहिजे? नियंत्रण मिळवलं पाहिजे. आणि क्रोधावरती, रागावरती नियंत्रण मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजेच काय? तर क्षमा. क्षमा म्हणजे माफी. आपण काय केलं पाहिजे? जेव्हाही आपल्याला राग येईल, मग तो आपल्यामुळे आलेला असेल किंवा इतरांमुळे आलेला असेल, आपण ताबडतोब काय केली पाहिजे? माफी मागितली पाहिजे. स्वतःमुळे जर राग येत असेल तर स्वतःची माफी मागितली पाहिजे. इतरांमुळे राग येत असेल तर मग काय करायचं? त्यालाही आपण उदार मानानं काय केलं पाहिजे? माफ केलं पाहिजे. येतंय लक्षात? असं नाही प्रत्येक वेळेस आपली चुकी असेल असं नाही. समोरच्याची चुकी असेल तरी आपण काय करायचं? माफ करून द्यायचं. त्याच्या जर लक्षात त्याची चुकी आली तर तो माफी मागेल, बरोबर आहे की नाही. आणि त्याने जर माफी मागितली तर आपण देखील मोठ्या मनानं काय केलं पाहिजे? माफ केलं पाहिजे. कारण माफ केल्यानं काय होतं माहितीये? जो माफ करतो तो माफी मागणाऱ्यापेक्षाही मोठा असतो. काय होतं अनेकदा माहितीये का? आपल्याला हे कळतं की चुकी कुणाची आहे, पण काय होतं? माफी मागायला लाज वाटते, आपल्याला कमीपणा वाटतो, बरोबर आहे की नाही. असं वाटतं माझी चुकी नाही, मी कशाला माफी मागू, बरोबर आहे की नाही. पण एक लक्षात घ्या, माफी मागितल्यानं कुणी लहान होत नसतं. संस्कृतमध्ये एक छान सुभाषित आहे, क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा वीरस्य भूषणम म्हणजे क्षमा करणं हे वीराचं लक्षण आहे. जो माणूस मोठा असतो तो क्षमा मागतो. ज्या माणसाचे विचार चांगले असतात तोच माफी मागण्याची हिंमत दाखवतो. ज्याचे विचार संकुचित आहे, ज्याची मनोवृत्ती विचित्र आहे, तो कधीही माफी मागण्याचा मोठेपणा दाखवत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीला साधू संतांचा फार मोठा इतिहास आहे. आणि तुम्हाला माहित आहे की साधू संत हे जे आहेत यांनी नेहमीच स्वतःच्या अंगी क्षमाभाव जोपासलेला आहे. की संतांना, साधूंना समाजाने कितीही त्रास दिला तरी त्यांनी कधीही उलट त्यांना प्रत्युत्तर दिलेलं नाही. तर नेहमी काय केलेली आहे? उलट माफीच मागितलेली आहे. उलट माफी मागितलेली किंवा समोरचा जरी चुकत असेल तरी त्याला काय केलेलं आहे? माफ केलेलं आहे. मग माफ केल्याने काय होतं बरं? काय फायदा होत असेल बरं? आपण स्वतःची माफी मागितली किंवा दुसऱ्याला, समोरच्याला माफ करून दिलं तर काही फायदा होईल का? काय फायदा होईल बरं? कोण सांगतं? व्हेरी गुड. एक तर भांडण होणार नाही, अजून रागावर नियंत्रण मिळवता येईल आपल्याला, अजून बोल आदर्श. व्हेरी गुड. एक लक्षात घ्या, आता हे मुलांनी जे सांगितलं हेच होतं. जेव्हा आपण माफी मागतो स्वतःची तर पहिला फायदा काय होतो बघा. तुम्ही आता अनेकदा वाचतात पेपरमध्ये, टीव्ही वरती, मोबाईल वरती अनेक वेळेस बातम्या येतात. रागाच्या भरात एखादी व्यक्ती टोकाचं पाऊल उचलते आणि इतक्या टोकाचं पाऊल उचलते की स्वतःचाच काय करते? आत्मघात करून घेते, म्हणजे आत्महत्या करते. वाचलंय का तुम्ही अशा बातम्या?
तर हे कशामुळे होत आहे की त्याला राग नियंत्रित करता आला नाही, बरोबर आहे की नाही? आणि मग राग नियंत्रित करता आला नाही तर त्याने काय केलं, स्वतःच काय करून घेतलं, नुकसान करून घेतलं. पण एक लक्षात घ्या, असं जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा तो स्वतःच नुकसान करत नाही, तर तो त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या समाजाचं, त्याच्या गावाचं, त्याच्या देशाचं, मीन्स पर्यायाने संपूर्ण पृथ्वी लोकांचं तो काय करतो, नुकसान करतो, बरोबर आहे की नाही? येतंय लक्षात? हा, त्यामुळे काय केलं पाहिजे, आज सर्वांनी ठरवायचं की सर्वप्रथम आपण आत्मपरीक्षण करायचं की आपल्याकडनं काय चुका झाल्या. आता आपल्याकडनं चुका होणार आहे कशा, की आपण कोणाला काही वाईट बोललो असेल तर आपण अगोदर स्वतःची माफी मागायची, समोरच्याला काही वाईट बोललेलो असेल, चुकीचं बोललो तर त्याची माफी मागायची की मी तुला असं बोलले होते किंवा माझ्याकडनं असं तुझ्या बाबतीत असं घडलं, मला तू काय कर, माफ कर, बरोबर आहे की नाही? आणि काही आपण आठवायचं की आपलं कर्तव्य काय आहे आणि आपण ते कर्तव्य करतोय का, बरोबर आहे की नाही? एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपल्याला ही जाणीव होईल ना की आपलं काय चुकतंय, तेव्हा नैतिक शिक्षणाच्या बाबतीत आपण सर्व टप्पे गाठलेले असतात. आपल्या भारतीय संस्कृतीला नैतिक शिक्षणाचा फार मोठा वारसा आहे आणि तो वारसा आपल्याला येणाऱ्या पिढ्यांमध्ये पण काय करायचा आहे, ट्रान्सफर करायचं, हस्तांतरित करायचं आहे. त्यामुळे आज एक लक्षात घ्यायचं की स्वतः एकदा आपण आत्मपरीक्षण करायचं, स्वतःला समजावत चालायचं की आपलं काय चुकलंय आणि आपलं काय चुकलं असेल तर आपण अगोदर आपली माफी मागायची की माझ्याकडनं अशा चुका घडलेल्या आहेत, मी अभ्यास केला नाही, मी शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष दिलं नाही, मी आई वडिलांनी सांगितलेली कामं केली नाहीत, मी पाहुण्यांशी व्यवस्थित बोललो नाही, मी मित्रमैत्रिणींसोबत व्यवस्थित बोललो नाही, मी कुणाला काही, तुम्ही जर कुणाला काही शिव्या दिल्या असतील, काही भांडणं केली असतील, ते सर्व आठवायचं आणि आपण केलेल्या या सर्व गोष्टींबद्दल आपण काय करायचे, अगोदर स्वतःची माफी मागायची आणि नंतर ज्यांच्याविषयी, ज्यांच्याबद्दल आपल्या हातून कळत न कळतपणे जे काही चुकीचं घडलं असेल त्याबद्दल त्यांची पण काय करायची, माफी मागायची. कारण मित्रांनो, माफी मागल्यामुळं एक तर रागावर नियंत्रण येतं आणि रागावर नियंत्रण आलं तर आपल्या मनाची काय होते, प्रसन्नता वाढते. त्याचबरोबर आपले इतरांसोबतचे जे नातेसंबंध आहेत ते काय होतात, सुधारतात आणि सुधारलेले नातेसंबंध आपल्याला व पर्यायाने आपल्या समाजाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. म्हणून आज आपण ठरवूया या जागतिक क्षमावाणी दिवसाच्या निमित्ताने की आपण आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपले नातेवाईक, आपले शेजारी, आपले मित्र, आपले शिक्षक, आपले गावकरी या सर्वांची जर आपल्याकडून कळत न कळतपणे काही चुकी झाली असेल, त्यांचं मन दुखावलं गेलं असेल, काही चुकीचं घडलं असेल, त्याबद्दल त्यांची माफी मागू व आपण आपली स्वतःचीही माफी मागू व एका नवीन जीवनाकडे, ज्यामध्ये आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल, मनाला आनंद वाढेल, अशा एका जीवनाकडे आपण काय करूया, वाटचाल करूया. येते लक्षात? कोण कोण माफी मागणार? मग हात वर करा बरं. कोण कोण मनाचा मोठेपणा दाखवणार माफी मागण्याची? व्हेरी गुड. आणि एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आधी सांगितलंय, माफी मागणं हे कमीपणाचं लक्षण नाही. माफी मागणारा हा, माफी मागणाऱ्यापेक्षाही माफ करणारा हा खूप मोठा असतो. त्यामुळे तुम्ही माफी पण मागायची आणि माफ पण करायचं. येतंय लक्षात? ठीक आहे, चला थांबूया.